स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। एकतर मुलं माझी ग्रामपंचायतमध्ये कधी जात नाहीत, देवीपुरती जात असतात किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुरती जात असतात। आणि त्यात सुद्धा मुलांनी माझ्या मोबाईल स्वतःचा विकून या देवीसाठी केलेला आहे, पण त्या देवीने त्याच्यासाठी काही सुद्धा बघितलं नाही। आणि माझा मुलगा आज 18च्या कायद्याखाली माझ्यापासून लांब आहे। त्यासाठी मला तुमचा न्याय पाहिजे, हा माझा आवाज आहे। सगळ्या हिंदू संघटनांनी माझ्याबरोबर उभा राहावे आणि मला न्याय द्यावा। नाही जरी मला तुम्ही देवी बसवून दिली तर त्या ठिकाणी 9 दिवस बसायची सुद्धा माझी ताकद आहे। देवीच्या ठिकाणी उपोषण करीन, पण माझ्या देवीला न्याय द्या आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा द्या। ते पुतळा बसवतो म्हणले, पण आता तिथे सुशोभीकरण चाललंय, म्हणजे हा कुठला न्याय? बाबा, देवीसाठी तुम्ही देऊ शकत नाही, एक पुतळ्यासाठी पुतळा का नाही? पुतळ्यापाशी देवी का स्थापन होऊ शकत नाही? कारण आज ती कुलस्वामिनी शिवाजी महाराजांचीच आहे, पण ते मान्य करत नाही, ते उलट थोतांड बोलतात आम्हाला। या ठिकाणी महिला सरपंच असताना त्यांच्या पतीची मध्ये लुडबुड करण्याची काय गरज होती? हे सुद्धा तितकंच गुन्ह्यास पात्र आहे। आणि म्हणजे ही कुठली लोकशाही झाली? आणि त्यांचे 2 नंबरचे धंदे सुद्धा तितकेच अवैध पद्धतीने चालू झालेले आपल्याला दिसून येतात। मग ही कुठली लोकशाही झाली? ते सुद्धा तितकेच गुन्ह्यास पात्र आहेत। आणि या सगळ्यांविरुद्ध आज गावकरी एकत्र आलेत आणि तमाम हिंदू संघटनांच्या आम्ही त्यांना विनंती करतो की यासाठी तुम्ही उभे राहा आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध दर्शवत आहोत। तुम्ही जिथं दुर्गा माता स्थापन करणार आहात तिथं ग्रामपंचायत काय तर सुशोभीकरण करणार आहे, मग तुम्ही का त्यांना मदत करत नाही? SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। कडेगाव तालुक्यातील वडे रायबाग येथे गेल्या 25 वर्षापासून दुर्गा माता उत्सव साजरा केला जातो, परंतु या दुर्गा माता उत्सवाला विरोध करण्यात आलेला आहे। याबाबत काही मागण्या आहेत, त्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी गावकरी आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय प्रकार आहे? आम्ही गेल्या वर्षी पण ह्यांना मागणी केली होती की आम्हाला दुर्गा माता इथं स्थापन करायची आहे, पण त्यांनी आम्हाला त्यावेळेस पण विरोध केला की बाबा इथं तुम्ही यंदा करा। तर आम्ही म्हणलं यंदा आम्ही करतो, पुढं बघू। तर ह्या ग्रामसभेत आम्ही परत मागणी केली, कारण ग्रामसभेत मागणी ज्यावेळेस केली त्यावेळेस तिथं काही बांधकाम चालू नव्हते आणि मागणी 4 तारखेला केली आणि एका रात्रीत त्यांनी सगळं सामान आणून तिथं टाकलं, म्हणजे वास्तव्यात त्यांना आम्हाला विरोधच करायचा होता। तरीही आम्ही ती ग्रामसभा बोलवली। ग्रामसभेत आम्ही तिथं गेलो सगळ्यात। त्यावेळेस माझ्याबरोबर 70 महिला होत्या ग्रामसभेत येताना सुद्धा काय महिलांना बर्डन टाकलं गेलं की 18 शिटीचा कायदा टाकू आम्ही तुमच्यावर। काय महिला त्या कायद्यापोटी माझ्याबरोबर येऊ शकल्या नाही त्या। आणि नंतर आम्ही गेल्यानंतर तिथं आतमध्ये असा वाच्यता चालू झाली की बाबा आम्हाला पाहिजे। तर त्यांनी आम्हाला विचारलं तिथंच का? तर तिथं आमची एक भावना गुंतली होती आणि आम्हाला फक्त 9 दिवस पाहिजे होती तिथे। आम्ही काय कायम करणार नव्हतो तिथं कार्यक्रम, पण तो 9 दिवसाचा सुद्धा कार्यक्रम द्यायला आम्हाला त्यांनी विरोध केला आणि तिथून त्यांनी जास्त आक्रमक झाले आणि कालवा केल्यानंतर माझी मुलं आम्ही महिला सगळ्या बाहेर आल्यानंतर तिथं असंही बाचाबाच चाललेली होती आणि बाचाबाच चाललेली असताना सरपंचांचे मिस्टर मधीच गेले आणि त्यांनी जाऊन गोंधळात गेल्यानंतर आमच्या 2 पोरांनी मागं असं त्यांना फक्त मागं वडायचा प्रयत्न केला। शिवीगाळी अजिबात काही केलेली नाही आम्ही। तरी त्यांनी आम्हाला सांगितलं की शिवीगाळी केली म्हणून त्यांनी बातमी काल पेपरला दिली आमच्यावरती।
असं त्यांनी आम्हाला केलेलं आहे. आणि आम्हाला तिथं फक्त भावना गुंतल्या म्हणून सर्व संघटनेने मदत करून आणि उभे राहून आम्हाला तिथं आमच्या देवीची स्थापना करण्याचा जागा द्यावी. फक्त 9 दिवस, ह्याच्या व्यतिरिक्त आमची मागणी काही सुद्धा नाही. खरं तर गेली 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी दुर्गा माता बसवताय. अतिशय तुमच्या या ठिकाणी भावना आहेत, श्रद्धा तुम्ही मानले जाते. तर मग का विरोध केला त्यांनी? ते राजकीय दृष्टीतून विरोध केलेला दिसतोय माझ्या तर दृष्टीतून. असा काही त्यांनी विरोध केलेला नाही, राजकीय दृष्टीतून विरोध केलेला आहे. आणि मुलांच्यावर माझ्या खोटी अट्रॉसिटी घातल्या, त्यात माझ्याच घरातली 3 घातलेत. कारण जो माझा मेन मुलगा आहे तोच त्या देवीचं सगळं पुढं होऊन करतो. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्यालाच अडकवायचा. देवीच्या स्थापनेच्या 2-3 दिवस अडकवला की हा काही करू शकत नाही, देवी स्थापन होऊ शकत नाही. पण आमच्या महिलांची अशी कळकळीची विनंती आहे की आमची देवी तिथं स्थापन होऊन आम्हाला तेवढी सेवा घडावी, हीच आमची इच्छा आहे. अजूनही काही मंडळातील महिला आहेत. माजी सरपंच आहात तुम्ही, काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही आता गेली 22 वर्ष मनोभावे आम्ही तिची सेवा करतोय. ती सेवा आमच्या हातून अजून पण घडावी. आमची अजून पण इच्छा आहे की आमची उद्यापर्यंत आम्हाला असं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत आमची देवीची स्थापना व्हावी. आणि त्यांनी स्थापना होऊन त्यांनी पूर्णपणे त्यांनी एकवटून त्यांनी त्यांची ताकद लावून त्यांनी आमची देवी स्थापन न व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे. आमच्या मुलांचा काहीही गुन्हा नसताना आमचा मुलगा मेन सागर शिंदे हा जास्त पुढं होऊन सगळं देवीची स्थापना वगैरे करतो. त्याचंच पहिल्यांदा नाव घेऊन त्यांनी त्याच्याविरुद्धच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण शिंदे, आशुतोष शिंदे आणि किरण सूर्यवंशी ह्या 4घांच्या विरुद्ध त्यांनी खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलांची काहीही चूक नसताना त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं, पण त्यांनी राजकीय दृष्ट्यातून त्यांनी सगळं केलं आहे. आम्ही सहज आवाज टाकता आमच्या पाठीमागं 100 महिला उभ्या राहायच्या, पण त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेच्या मिस्टरांना अशी धमकी दिली की जर तुम्ही तिथपर्यंत गेला त्यांच्या पाठीशी उभं राहिला तर तुमच्यावर सुद्धा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल, अशी प्रत्येकीला त्यांनी भीती घातलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक महिलेला आम्ही बोलवलं, पण जास्त कोण महिला इथपर्यंत यायला तयार नाहीत. ज्या म्हणजे कट्टर आहेत त्या पण कट्टर आहेतच, मला नाही म्हणायचं त्या कट्टर नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण तरी पण ज्या निर्भीड आहेत त्या आमच्या पाठीमागे उभा राहिलेल्या आहेत, तुम्हाला दिसत आहे सगळ्यांना. कोण विरोध करतंय आणि का तिथं बसवलं जात नाही? काय म्हणणं आहे त्यांचं काय फक्त हेच म्हणणं आहे की तिथं नाहीच देवी स्थापना करायची. त्यांचं फक्त राजकीय दृष्ट्यातून त्यांनी आम्हाला फक्त अडथळा आणलेला आहे. त्यांच्या मनात काय असेल ते त्यांनाच माहीत, पण फक्त तिथं देवी स्थापना करायची नाही. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा देतो, पण आमची 22 वर्ष झालं तिथं देवी आम्ही स्थापना करतोय, आम्ही मनोभावाने तिची पूजा करतोय. मग आम्हाला तिथंच बसवायचे आहे. आणि आम्ही ज्या दिवशी देवीचे नारळ फोडला त्या दिवशी आम्ही घरी गेलो सगळे. आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, त्यांनी एकदम जवळजवळ 10 फुटाचा तर त्यांनी खड्डा पाडलेला आहे. देवीचं जिथं आम्ही नारळ फोडला त्याच्या समोरच त्यांनी खड्डा पाडला आहे, का तर आम्ही तिथं देवी स्थापना करूच नाही म्हणून. मग आमची तर इच्छा आहे तिथं देवी स्थापना करावी. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक संघटनेनं आमची ही विनवणी ऐकावी, आम्हाला मदत करावी, हीच इच्छा. खरं तर हा भावनिक विषय आहे. देवी बसवणार होते पण इथं त्याला विरोध केलेला आहे. खरं तर म्हणजे कडेगाव तालुक्यातील वडे रायबाग या गावामध्ये गेली 20 ते 25 वर्ष झाले दुर्गा माता बसवण्याची ही अखंड परंपरा चालू आहे. परंतु यावर्षी जेव्हा त्यांनी दुर्गा माता बसवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सभेत परवानगी मागितली, त्यावेळी सरपंचांचे पती विशाल साहेबराव कांबळे हे मध्ये आले आणि त्यांनी परवानगी अर्ज नाकारल्याचं सांगितलेलं होतं. आणि 25 वर्षांची ही परंपरा कुठेतरी खंडित होण्याचा प्रयत्न चालू आहे. तरीही हिंदू मुलंही एकत्र आली आणि यांनी ही परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेला त्या ग्रामसभेमध्ये त्यांनी अर्ज नाकारला असता, तो मुलांनी त्यांना विचारलं तुमच्या काळ्या कारभारांबद्दल, अवैध धंद्यांबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही तुमच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असं सांगितलं. आणि त्या दिवशी त्यांनी तो गुन्हा त्यांच्यावरती दाखलसुद्धा केला. हे कुठंतरी हिंदूंच्या सण समारंभांवरती घाला घालण्याचं कुठंतरी काम चालू आहे. तरी समस्त गावकरी म्हणजे याचा पुरावा आहेत, साक्षीला आहेत की तिथं कुठल्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ ही केलेली नव्हती. तरीसुद्धा धमकावून ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल केला गेलेला आहे. त्याच्यामुळे
समस्त हिंदू संघटनांना आमची अशी मागणी आहे की त्यांनी यासाठी सोबत उभं राहावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर का सांगली जिल्ह्यात याआधीसुद्धा बघितलं तर घरातली महिला सरपंच आहे आणि पुरुषांचा तिथं हस्तक्षेप आहे. मग तो मुलगा असेल किंवा पती असेल हे आपल्याला बघायला मिळालं. मग या ठिकाणी महिला सरपंच असताना त्यांच्या पतीची मध्ये लुडबुड करण्याची काय गरज होती, हे सुद्धा तितकंच गुन्ह्यास पात्र आहे. आणि म्हणजे ही कुठली लोकशाही झाली. आणि त्यांचे 2 नंबरचे धंदे सुद्धा तितकेच अवैध पद्धतीने चालू झालेले आपल्याला दिसून येतात. मग ही कुठली लोकशाही झाली, ते सुद्धा तितकेच गुन्ह्यास पात्र आहेत. आणि या सगळ्यांविरुद्ध आज गावकरी एकत्र आलेत आणि तमाम हिंदू संघटनांच्या आम्ही त्यांना विनंती करतो की यासाठी तुम्ही उभे राहा आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध दर्शवत आहोत. खरं तर ताईनं इकडे ताईनं गंभीर आरोप केले की सरपंचाचा या ठिकाणी हस्तक्षेप होतो. निश्चितच सरपंच हे अट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अख्खा गाव दबावात घेतला आहे. त्याच्यामुळं कोणी बोलायला तयार होत नाही, कोणी इथं यायला तयार होत नाही. आणि हे सर्व पूर्ण बॉडी सगळ्यांचं एकच आहे की आम्ही करेल ते मान्यच केलं पाहिजे गावानं. आणि ह्यासाठी आम्ही त्यांचे माहितीच्या अधिकाराखाली त्यांचं सर्व मागितलं असता त्यांचं अर्ज पाक सांगलीपर्यंत गेलेत आणि त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झालेलं असताना त्यांनी या दबावापोटी ती माघारी घ्यासाठी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून असे ग्रामसभेत ते बोलले की सदस्य की अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो, खोटे गुन्हे दाखल करतो असं त्यांनी ग्रामसभेत सांगितल्यामुळं ग्रामस्थ कोण पुढे यायला तयार नाही. या मंडळात युवकांचा देखील सहभाग आहे. काय खोटे गुन्हे दाखल केले आहेत? हो, खोटे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. आमच्या मंडळातील काही पुढं होऊन कार्य करणारे तरुण मंडळी त्यांना याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की जे लोक पुढं होऊन मंडळासाठी करतात किंवा गावासाठी आवाज उठवतात तो आवाज दाबण्यासाठी यांनी शस्त्र वापरलेलं आहे कायद्याचं. त्या शस्त्राचा खोटा वापर केला जातो आहे. त्यामुळे तरुण पिढी आता माझ्यासोबत थोडेच उभे आहेत. भरपूर मित्रमंडळी आमचे कार्यकर्ते त्या मंडळात असताना देखील ह्या कायद्याचा दबाव आणून त्यांना थांबवलेला आहे. आता आम्ही एवढी बाईट देतोय म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा भीती आहे की ते उद्यासुद्धा आम्हाला अडकावायला कमी करणार नाही. त्यामुळे हे सर्व थांबवलं गेलं पाहिजे. सकल हिंदू संघटनांना माझी एवढीच मागणी आहे की हिंदू समाजाचे जे धार्मिक काम केलं जाते त्या कामाला खंड पाडायचं काम हे करत आहेत. ह्यासाठी हिंदू संघटनांनी आमच्या पाठीशी उभं राहावे व आमची ही परंपरा अखंड चालावी हा प्रयत्न करावा ही आमची हिंदू संघटनेला मागणी आहे. तुम्ही जिथं दुर्गामाता स्थापन करणार आहात तिथं ग्रामपंचायत काहीतरी सुशोभीकरण करणार आहे, तुम्ही का त्यांना मदत करत नाही? आमचा त्या सुशोभीकरणाला मदत आहे, पण ते सुशोभीकरणाचं काम बंद होतं गेली 1 वर्ष. आम्ही ज्यावेळेस मागणी केली की आम्हाला दुर्गा उत्सव जवळ आलेला आहे, दुर्गा उत्सव साजरा करण्यास परमिशन द्यावी, ही परमिशन द्यावी म्हणून आम्ही मागणी केली असता त्यांनी आमचा मागणी अर्ज नाकारला व ते म्हणले की आम्हाला मासिक सभेत देतो परवानगी. मासिक सभेत काय त्यांनी परवानगी लवकर दिली नाही. आम्ही नारळ वाढवला दुर्गा उत्सव जवळ आला म्हणून, तर त्यांनी त्या दिवशीच जाऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि भीती दाखवून आम्हाला तिथं जागा दिलेलीच नाही. ज्या जागेत नारळ वाढवला थोडी जागा शिल्लक असताना देखील त्या जागेत संध्याकाळपर्यंत खड्डा मारून आम्हाला तिथं दुर्गा उत्सव साजरा करता येणार नाही अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे. मनमानी कारभार चाललेला आहे. त्यामुळे आम्हाला इथं उत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळं आमचा आवाज हा अखंड महाराष्ट्रात भारतामध्ये पोचावा की हिंदू समाजाला दाबलं जात आहे, हिंदू कार्य करून देत नाहीत आम्हाला. तुम्ही देखील ज्येष्ठ आहात, पुढे याकडे काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एकच साहेब आहे, आमच्या घराची परंपरा आहे की ओपनची जागा असली तरीसुद्धा आम्ही गावातली पूर्ण 35 वर्ष सत्ता आमच्याजवळ होती. मग तरीसुद्धा आम्ही ओपनची जर स्वतःची आमची जागा असताना आम्ही दुसऱ्यांसुद्धा सरपंचपद गावात दिलेलं आहे. म्हणजे ह्यासनी ही बघवणं झालं आहे की ही ह्या घराला दाबायचं आहे, ह्या घराला दाबलं म्हणजे समजा गोष्टी थांबल्या जातात. हा विषय गोरगरिबासाठी आम्ही आमच्या चुलती सभापती होते, त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी आणि माझे 12 बलुतेदार ही माझी पार्टी आहे, मला दुसरं काय मला
करायचं नाही, मला जनतेसाठी काम करायचं आहे. आणि आमचं घर ही पारंपरिक, आज हे आत्ताच आम्ही उतरला असा विषय नाही, पारंपरिक 25 वर्ष झालं आम्ही देवी तिथं बसवतो आहे. बरं, तिथं देवी बसत असताना गेल्या वर्षी पण त्यांनी ती अडचण केली. यंदा आम्ही अर्ज दिल्यानंतर 5 दिवसांनी त्यांनी मटेरियल तिथं टाकलं. आम्ही विचारलं बाबांनो एक 9 दिवस थांबा तुम्ही. 9 दिवस थांबल्यानंतर काय विषय, अजून का पुतळ्याची स्थापनाही झाली नाही. पुतळ्याची स्थापनेसाठी आम्हीच आमच्या ग्रामसभेत मंजुरी घेतलेली आहे साहेब. आमची त्यांच्याबद्दल आस्था आहे, शिवाजी महाराजांच्याबद्दल. आम्हीच ती केलेली आहे नियोजन, आम्हीच ती ग्रामसभेला ठराव घेतलेला आहे. आमच्या डोक्यात असा विषय नाही. राजकीय हेतूतून हे होत आहे का? ही राजकीय हेतूतून आम्हाला दाबायसाठी हा प्रयत्न त्यांचा मोठाच चालू आहे. तर ह्याच्यासाठी आमची एकच विनंती आहे की आता तुमच्या समजा संघटनेनं आम्हाला मदत करावी, हिंदू संघटनेनं, एवढीच आमची विनंती आहे. खरंच हा भावनिक म्हणजे प्रश्न आहे की गेले 22-25 वर्ष झालं तिथे देवी बसते आणि दरवर्षी आता ह्यांचं घरच असं नाही तर ह्यांनी भरपूर घरांना जोडून ठेवलेलं आहे आणि ती देवीशी सगळ्यांची आस्था जुळलेली आहे. आणि आम्हाला फक्त किती वर्षातून 9 दिवस हवे आहेत आणि तिथे देवी बसावी एवढीच आमची इच्छा आहे. ते आम्हाला तो आमचा हक्क द्यावा. फक्त 9 दिवसाचा प्रश्न आहे. तुमचं काम तुम्ही करा, आम्ही तुमच्या कामाला अडथळा आणलेला नाही आहे. आम्हाला फक्त 9 दिवस मनोभावे देवीची पूजा करू दे एवढीच आमची इच्छा आहे. माझ्या मुलांनी एकतर मुलं माझी ग्रामपंचायतमध्ये कधी जात नाहीत, देवीपुरती जात असतात किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुरती जात असतात. आणि त्यात सुद्धा मुलांनी माझ्या मोबाईल स्वतःचा विकून या देवीसाठी केलेला आहे. पण त्या देवीने त्याच्यासाठी काही सुद्धा बघितलं नाही. आणि माझा मुलगा आज 1860च्या कायद्याखाली माझ्यापासून लांब आहे. त्यासाठी मला तुमचा न्याय पाहिजे, हा माझा आवाज आहे. सगळ्या हिंदू संघटनांनी माझ्याबरोबर उभा राहावे आणि मला न्याय द्यावा. नाही जरी मला तुम्ही देवी बसवून दिली तर त्या ठिकाणी 9 दिवस बसायची सुद्धा माझी ताकद आहे. देवीच्या ठिकाणी उपोषण करीन, पण माझ्या देवीला न्याय द्या आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा द्या. ते पुतळा बसवतो म्हटले पण आता तिथे सुशोभीकरण चाललंय. म्हणजे हा कुठला न्याय? बाबा, देवीसाठी तुम्ही देऊ शकत नाही. एक पुतळ्यासाठी पुतळा का नाही? पुतळ्यापाशी देवी का स्थापन होऊ शकत नाही? कारण आज ती कुलस्वामिनी शिवाजी महाराजांचीच आहे. पण ते मान्य करत नाही. ते उलट थोतांड बोलतात आम्हाला. देवाच्या तिथं अंगात आलं एखाद्या व्यक्तीचं तर सरळ बोलते ते थोतांड आहे. आणि समाजात सुद्धा ते आम्हाला बोलू शकतात की तुमचा लयच देवा श्रद्धा आहे तर तुम्ही सिद्धनाथाचा गुलाल उचला. पण ते आम्हाला करायचं नाही, देवाला मध्ये आणायचंच नाही ना. आमची श्रद्धा आहे म्हणून तिच्यासाठी आम्ही ही मागणी करतोय की सगळ्यांनी आम्हाला साथ करा, संघटनेने उभे राहावा आणि ह्याला न्याय द्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या 25 वर्षापासून असणारी या लोकांची श्रद्धा त्यांच्या डोळ्यातून दिसून आली आहे. आणि येणारा जो उत्सव आहे तो मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, वडे रायबाग, कडेगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.